नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी। वेज, नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलीशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी, पार्टी, बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो, स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू, मारुति शोरूम के पास, नागपुर रोड, चंद्रपुर। मोबाइल नंबर 9555227186 9322899635। आप देख रहे हैं पार्थशर समाचार, सत्य परमो धर्म। दिनांक 16 मार्च को चोराला में स्थित सिटी डेवलपर्स के प्लॉट पर तुकुम निवासी 21 वर्षीय शीतल विपिन मेहता की संदेहास्पद मृत्यु हो गई थी। मृत्यु के बाद पुलिस ने इसे पूर्ण तरह से दुर्घटना का नाम देते हुए बहुत जल्द ही केस सुलझा लेने का दावा करते हुए खुद की पीठ थपथपाने का काम किया। मगर शीतल के परिवार वालों को हालातों को मुआयना करने के बाद और शीतल की हालत देखने के बाद ये अपघात न होकर उसके साथ सामूहिक अत्याचार और हत्या का मामला हुआ है, ऐसा पूरा संदेह है। इस केस में जहां पुलिस वाले शुरुआत से ही अपने थ्योरी को लेकर निश्चित और पक्के नजर आ रहे थे, वहीं इस केस में गुजरते समय के साथ ऐसे सैकड़ों सवाल खड़े हो गए जिसने अब पुलिस विभाग को ही कटघरे में खड़ा कर दिया है। पार्थशर समाचार शुरुआत से ही इस केस में अपनी इन्वेस्टिगेशन कर रहा है और पुलिस को संदेह के घेरे में लेने का कारण यह है कि शीतल जिस लड़के को मिलने के लिए गई थी या उसे ले जाया गया था, उस अभिषेक देशभ्रतार के दादा ये पुलिस में अफसर के पद पर कार्यरत है। और इतना ही नहीं, जिस लड़की ने जो शीतल की सहेली थी, उसने शीतल को पहले फोन करके अभिषेक का संदेश दिया कि वो मिलने बुला रहा है और बाद में उसी ने शीतल के भाई को फोन करके शीतल की मृत्यु का संदेश दिया। और बाद में उसी सोनाली चौहान के भाई अक्षय चौहान ने शीतल की बॉडी को अन्य दोस्तों के साथ मिलकर अलग अलग अस्पतालों में ले जाने का काम किया। इनके पिताजी भी पुलिस में कार्यरत हैं। इसके अलावा एक और लड़का जिसने अभिषेक की सूचना पर अक्षय के साथ मिलकर शीतल की बॉडी को गाड़ी में डालकर सरकारी अस्पताल और पोद्दार अस्पताल ले जाने का काम किया, उसके भी पिताजी पुलिस में हैं। यानी कुल मिलाकर इस केस में किसी न किसी रूप में शामिल 2 लड़कों के और अन्य मुख्य आरोपी अभिषेक देशभ्रतार के परिवार वाले पुलिस विभाग में कार्यरत हैं, जिससे पुलिस की कार्यवाही संदेह के घेरे में आ गई है। इसके अलावा ऐसे कई सवाल हैं जिसका अब तक पुलिस ने कोई उत्तर नहीं दिया, जिस वजह से उनकी दुर्घटना बताने की थ्योरी साबित होने में दिक्कत हो रही है। पार्थशर समाचार ये सवाल आम जनता के माध्यम से स्थानिक पुलिस प्रशासन को पूछना चाहता है, शीतल अभिषेक देशभ्रतार को मिलने खुद की डियो गाड़ी से गई थी या अभिषेक के साथ उसकी बुलेट पर डबल सीट गई थी? क्योंकि अभिषेक ने यह बयान दिया कि शीतल पहले से स्पॉट पर पहुंच गई थी, जबकि स्पॉट देखने के बाद इतने सुनसान इलाके में किसी भी लड़की का अकेले आना संभव नहीं लगता। अभिषेक ने शीतल को एक दिन पहले फोन और व्हाट्सएप मैसेज के जरिए कहा था कि ये अपनी आखिरी मुलाकात है, कल से हम एक दूसरे की सूरत नहीं देखेंगे। इस और पुलिस ने किसी भी तरह की तहकीकात नहीं की। क्यों? पुलिस की और अभिषेक की थ्योरी कैसे शब्दशः मेल खा रही है? बोलेरो पिकअप वैन कैसे इतनी गति में आ सकती है, जबकि वहां पर केवल 5 से 10 मीटर पहले पूर्णतः वी टर्न का रास्ता है और वो भी कच्चा रास्ता है, जिसके बाद वो बोलेरो केवल शीतल को ही टक्कर मारती है और ना अभिषेक को कुछ होता है, ना दोनों की गाड़ी को कुछ होता है। ये बहुत बड़ा सवाल है। केवल टक्कर लगने से या बोलेरो के बोनट लगने से हाथ पैर या कोई दूसरी हड्डी नहीं टूटती हुए सीधे ऐसे मार कैसे हो सकती है जिससे किसी जवान लड़की की तुरंत में मृत्यु हो जाए? अभिषेक ने पुलिस को या फिर एम्बुलेंस को सूचित करने के बजाय अपने 3 दोस्तों को और शीतल की सहेली सोनाली को सबसे पहले सूचित क्यों किया? जिसके बाद एक काले कलर की एसेंट कार उसके दोस्त वहां ले आए और शीतल को कार में डालकर पहले किसी छोटे अस्पताल में, उसके बाद सरकारी अस्पताल में, फिर वहां से पोद्दार अस्पताल में लेकर गए। इस दौरान शीतल जीवित थी या नहीं, या शीतल के साथ उस दौरान कार में क्या हुआ, इसकी किसी को जानकारी नहीं है। और सबसे आश्चर्य करने वाली बात यह है कि इन अस्पताल में अभिषेक के दोस्तों ने शीतल को लेकर गए और अभिषेक की प्राप्त जानकारी अनुसार उसके साथ में नहीं था।
तो फिर बड़ा सवाल यह है कि उस वक्त अभिषेक कहां था और वो कार कहां है। जब शीतल को पोद्दार अस्पताल में मृत घोषित कर दिया गया और उसे वहां से सरकारी अस्पताल लाया गया तो शीतल की पड़ोसी और बहन शुभांगी और कुछ लोगों ने शीतल की बॉडी देखी, जिसमें शीतल के गुप्तांग से निरंतर खून क्यों बह रहा था। पुलिस ने गांव के कुछ लोगों को और ग्राम पंचायत के सदस्य को बुलाकर उनसे पूछने के बजाय उनको ये कहानी पाठ कराई। किस तरह यहां लड़का लड़की मिलने आए थे और किस तरह बोलेरो पिकअप वैन से लड़की की दुर्घटना हुई और बाद में उसकी मृत्यु हो गई। ऐसा क्यों? वारदात के बाद पुलिस ने केवल शीतल मेहता का मोबाइल जब्त करके अपने पास रखा और उसकी सहेली सोनाली चौहान का, अभिषेक देशभ्रतार का या उसके साथ के और जो 3 साथी थे उन लोगों का ना ही मोबाइल जब्त किया गया, ना ही उनके स्पॉट लोकेशंस के बारे में पता किया गया। ऊपर से उन्हें एक दिन में पूछताछ करके थाने से छोड़ दिया गया। क्यों? घटनास्थल से एक चादर, कंडोम के पैकेट, दारू की बोतल, ये सारी चीजें भी बरामद हुई हैं, मगर पुलिस का मानना है कि वहां तो ऐसे हजारों वस्तुएं बिखरी पड़ी हैं। तो ऐसी कौन सी जल्दबाजी है जो पुलिस इस केस की फाइल बंद करना चाहती है? पुलिस की थ्योरी के अनुसार जो गाड़ी और उसका चालक जिसे हिरासत में लिया गया है वो इसलिए उस प्लॉट के अंदर गया क्योंकि उसके साथ एक ग्राहक था और चालक प्लॉट बेचने का भी काम करता था। इसलिए पठानपुरा से कटीले तारों का गट्ठा लेकर गाड़ी में ग्राहक को बिठाकर वो प्लॉट दिखाने ले गया। इस थ्योरी को जनता तो नहीं हजम कर पा रही है। वो ग्राहक और उसका बयान कहां है? ये पूरा प्रकरण दिल्ली की निर्भया हत्याकांड से कुछ कम नजर नहीं आता, मगर फिर भी ना पुलिस वाले इस ओर ध्यान दे रहे हैं और ना ही कोई राजनेता। लड़की के पोस्टमार्टम के वक्त भाजपा नेता और पूर्व केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर सरकारी अस्पताल में आए थे और परिवारजनों को वादा किया कि पैनल में पोस्टमार्टम होगा, मगर उसके बाद ऐसा कुछ नहीं हुआ। उसके बाद लड़की के परिवार जिन जिले के पालक मंत्री विजय वडेट्टीवार से मिलकर न्याय के लिए सीआईडी जांच या उच्च स्तरीय जांच करने की गुहार लगाई, मगर शीतल के परिवार वालों के अनुसार पालक मंत्री उनकी बातों को ज्यादा तवज्जो ना देकर किसी कार्यक्रम का केक काटने में ज्यादा मशगूल दिखे। और भी कई राजनेताओं के दरवाजों को इस गरीब परिवार वालों ने खटखटाया, मगर बड़ी बड़ी बातें और बड़े बड़े कार्यक्रम करने वाले चंद्रपुर के बड़े बड़े नेता किसी ने भी उनका साथ नहीं दिया। तब ऐसे समय युवा स्वाभिमान संगठन के सूरज ठाकरे ने ये जिम्मा अपने कंधों पर उठाया है। क्या भाजपा, क्या कांग्रेस, क्या शिवसेना, क्या राकापा, क्या बहुजन वंचित अघाड़ी और क्या समाजवादी पार्टी, क्या बहुजन समाजवादी पार्टी या क्या आम आदमी पार्टी, किसी भी पार्टी के नेता को इस मामले में आगे बढ़कर बच्ची को न्याय दिलाने के लिए हौसला नहीं मिल पाया है अब तक। इसलिए युवा स्वाभिमान संगठन की ओर से सुरेश ठाकरे ने परिवार वालों के साथ कल रविवार 20 मार्च को एक प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित करके पत्रकार के समक्ष अंदरूनी बातों को रखा और दिनांक 21 मार्च को शाम 6 बजे उनके और परिवार वालों के द्वारा तुकुम से एसपी ऑफिस तक कैंडल मार्च का आयोजन किया गया। हो सकता है कि सारे ही संदेह गलत हों और अंततः पुलिस की थ्योरी सच साबित हो, मगर दोनों पहलू की जांच किए बिना पुलिस विभाग द्वारा इस केस को बंद करने की जल्दबाजी न्यायपूर्वक नहीं हो सकती है। आशा है कि पार्थशर समाचार के इस पहल का पुलिस विभाग और जिले के प्रतिष्ठित राजनेता संज्ञान लेंगे और शीतल मेहता और उसके परिवार को न्याय दिलाते हुए जो कोई इसमें गुनहगार है उसे न्यायपूर्वक उचित सजा दिलाएंगे। आज 20/3/2022 रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। 16 तारखेला शीतल मेहता हिचा अपघाती मृत्यू झाल्याचं पोलीस प्रशासनाद्वारे सांगण्यात आलं आहे। पोलीस प्रशासनाच्या या चौकशीवर आमचा आणि तिच्या घरच्यांचा विश्वास नसून हे काहीतरी घातपाताचं प्रकरण आहे आणि बलात्काराचं प्रकरण आहे असा घरच्यांचा आरोप आहे। त्या घरच्यांच्या पाठीशी आणि जो काही तपास आहे हा तपास पुनश्च व्हावा आणि हा जो तपास आहे हा निष्पक्ष व्हावा आणि SDPO रँकिंगच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्यांच्या याच्यातनं हा तपास व्हावा या मागणीकरता म्हणून आज ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। मुलीला तिचा बॉयफ्रेंड अभिषेक देशभ्रतार हा बोलवतो, 2-2, 3-3 दिवस सातत्याने फोन करतो आणि शेवटचं तू भेटायला ये असं सांगून चारोळासारख्या एखाद्या निर्जन ठिकाणी त्या ठिकाणी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी घेऊन लगेच तिथे बोलेरो येते आणि ती बोलेरो तिला उडवते काय आणि तिलाच फक्त अपघात होतो, मुलाचा अपघात होत नाही। तिची स्कूटी मिळते पठाणपुऱ्याला, मुलाची गाडी बुलेट, त्या बुलेटवरती त्या ठिकाणी एवढ्या लांब मुलगा घेऊन जातो। हे सगळं घटनाक्रम जो आहे हा शंका उपस्थित करणारा आहे। मुलीचा मोबाईल हा पोलीस प्रशासनाने जप्त केलेला आहे, कारण समजलेलं नाही, परंतु अभिषेक देशभ्रतारचा मोबाईल जप्त झालेला नाही। तिच्या जी मैत्रीण जिला तिथं सर्वप्रथम मुलीने फोन केला किंवा त्या अभिषेक देशभ्रतारने फोन करून माहिती दिली, सोनाली चव्हाण हिचा मोबाईल जप्त नाही, सोनाली चव्हाणच्या भावाचा मोबाईल जप्त नाही, त्या ठिकाणी त्याचे जे आणखीन 3-4 मित्र होते त्यांचे मोबाईल जप्त नाही,
ज्या गाडीमध्ये ती जिवंत असताना त्या ठिकाणाहून तिला वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये फिरवण्यात आलं, ती गाडीमध्ये नेमकं काय झालं, त्यावेळी किती माणसं उपस्थित होती, त्यावेळी किती मुलं उपस्थित होती, हे माहिती पोलीस प्रशासनाने दिली नाही. पोलीस प्रशासनाने जाणीवपूर्वक फक्त अपघात हा दृष्टिकोन समोर ठेवून आणि मुलाने सांगितलं त्या प्रकारे चौकशी केली. ही चौकशी आम्हाला मान्य नाही. ही फाईल बंद करू नये याकरता म्हणून पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली आहे आणि याकरता म्हणून आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. माझं नाव आहे शुभांगी ठाकरे. शीतल मेहता ही माझी बहीण आहे. 16 तारखेला सुमारे 3 वाजता आम्ही पोद्दार हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेलो तेव्हा डॉक्टरांनी तिला असंच सांगितलं होतं की इंटेरियल पार्ट हा डॅमेज आहे पूर्णपणे. त्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये आम्ही तिला तिथून सरकारी दवाखान्यात रेफर करण्यात आलं. सरकारी दवाखान्यातसुद्धा जेव्हा डॉक्टरांनी तिला चेक केलं तेव्हा तिच्या गुप्तांगावर मार असल्याचे त्यांनी पूर्णपणे आम्हाला सांगितलं की हिचं कुठेच मार नाही आहे, हिला हाताला पायाला कुठेच मार नाही आहे, हिचा फक्त गुप्तांगाला मार असल्यामुळे हिचा मृत्यू झाला हे देखील सांगितलं. त्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी आम्ही जेव्हा पोलीस तक्रार केली की हिचं पोस्टमॉर्टमसाठी आम्हाला 12 तासाच्या आतमध्ये हिचं पोस्टमॉर्टम व्हायला पाहिजे, पण त्यांनी त्या 12 तासाच्या आतमध्ये त्यांनी जी रिपोर्ट आहे ती त्वरित तयार केली नाही. त्या रिपोर्टमध्ये आम्हाला त्यांनी खूप टाईम घालवला. रात्रीचे 3 वाजेपर्यंत आम्हाला पडोली पोलीस स्टेशनवाल्यांनी तिथे बसून ठेवलं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 17 तारखेला सुमारे 12 वाजता त्यांनी पंचनाम्याची तयारी सुरुवात केली पंचनामा करण्याकरिता. त्यामध्ये पण तिचा टाईम जो आहे 24 तासाच्या आतमध्ये PM झालेला नव्हता. आमचं म्हणणं एकच आहे की PMची रिपोर्ट जी आहे ती आता सेक्शुअली दाखवणार नाही, कारण की तिचा PM जो आहे हा 24 तासाच्या आत झालेला नव्हता. त्यामुळे मी म्हणू शकते की त्यांचे जे सबूत आहे, तिचे जे सबूत आहे ही पूर्णपणे म्हणजे तिला मिटवण्याच्या प्रयत्नामध्ये ते लोक होते. मुलाने सांगितलं की बुलेरोने ॲक्सिडेंट झाला आणि रिपोर्टमध्ये ट्रक टाकण्यात आलेलं होतं. तेव्हा पण आम्ही ऑब्जेक्शन घेतलं की मुलांनी आम्हाला बुलेरो सांगितलं आणि तुम्ही ट्रक का बरं टाकलं म्हणून. त्यामध्ये पोलिसांनी पण तेव्हा पण आम्हाला बोलण्यामध्येच त्यांनी आम्हाला कळवलं की आमच्या हातून चुकीने ट्रक झाला आहे म्हणून. पंचनामाच्या घटनास्थळी मी आणि माझी प्रियंका हे दोघे पण आम्ही तिथे होतो. त्यानंतर आम्ही जेव्हा तिचं पूर्ण बॉडी चेक केली आणि तिचे फोटोज वगैरे आमच्याकडे होते, त्यामध्ये आम्हाला असंच माहीत झालं की डॉक्टर गुलवाडे सरसुद्धा तिथे होते. त्यांनी पण तिच्या याच्यावरून निषेध लावला की हिच्या गुप्तांगावर खूप मोठा मार आहे आणि तिचा इंटेरियर पार्ट हा खूप डॅमेज आहे. त्यामध्ये गुलवाडे सरांनी पण आमची खूप प्रकारे मदत केली की हिचं जे आहे गुप्तांगावर मार आहे आणि तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता की हिच्यावर रेप केस आणि प्लस हिचा अपघात त्या मुलांनीच केलेला आहे, हा झालेला नाही आहे असं आम्हाला वाटते. का बरं जप्त करण्यात आला? का बरं तिच्या घरच्यांना तिचा मोबाईल स्पॉटवरच देऊन देण्यात नाही आला? बरं मग आपल्याकडे तिच्या प्रेमीचा म्हणजे अभिषेकचा देवप्रकाशचा मोबाईल का जप्त नाही? तिच्या मैत्रिणीचा जेव्हा पहिल्यांदा मैत्रिणीला फोन गेला तर त्या मैत्रिणीचा मोबाईल का बरं जप्त नाही? तिच्या मैत्रिणीच्या भावाचा अक्षयचा मोबाईल का बरं जप्त नाही? अक्षय सोबत किंवा तो जो मुलगा आहे प्रेमी तिचा अभिषेक याच्यासोबत त्यावेळी त्या ठिकाणी जी काही 3-4 मुलं होती त्यांचे मोबाईल का बरं जप्त नाही? या अँगलनी आपण तपासच केला नाही, फक्त मुलीचा मोबाईल जप्त करून घेतला. कारण त्या मुलीच्या मोबाईलमध्ये जे काही पुरावे मिळाले असते त्या पुराव्याचा वापर मुलीच्या घरच्यांनी त्यांच्या विरोधात केला असता म्हणून आपण मुलीचा मोबाईल जप्त केलाय. हे तर अगदी त्रिकालबाधित सत्यच आहे ना. मोबाईल जप्त होऊन पोलीस स्टेशनला आहे, कुठल्या कामाचा आहे तो? मग जर आपण त्या अँगलनी तपासच करणार नसणार आणि तपास करणार नाही तर तो मोबाईल हँडओव्हर करून द्या आम्हाला. मुलीचा आवाज कसा बंद होतो सर? आणि आम्ही तिचे फोटो पाहिले तर असं वाटते की तिच्यावर रेप झालेला आहे. एक नाही 5-5, 7-7 मुलांना केलेला आहे. आज मी बाई आहे, रेप कसा होते आणि कुवारी मुलगी कशी राहते आम्हाला सर्व अनुभव असतो सर. आणि ॲक्सिडेंट होतो तो फक्त लघवीच्या ठिकाणी कसं काय लागू शकते? आज यांची मुलगी मजुरी करणारे लोक आहेत, हे मजुरी करणारे, तर यांच्याकडे पैसा नाही पण त्यांनी कॉन्व्हेंट शिकवलं. आज आपली मुलगी नोकरीवर जर लागली तर आपली परिस्थिती सुधारेल. भाऊ शिकला नाही, 10वी पास झाला आणि तो कामाला लागला सर. तेव्हा यांचे सर्व स्वप्न मुलगी साकार करेल अशी त्यांना आशा होती, तेव्हा त्यांनी कॉन्व्हेंट शिकवलं. आज ऑपरेशन झालं तिचं सर. मी माझ्या गटातून कितीतरी पैसे दिले त्यांना ऑपरेशन करण्यासाठी. आज त्यांना मदत मिळाली का सर? एवढा मोठा जीव चालला गेला.
आणि तुम्ही ॲक्सिडेंटचं नाव देता सर. हे सर्व गलत आहे. ॲक्सिडेंट कोणी केला असो, परिस्थितीमध्ये तो उभा होता मुलगा, पहिले गुन्हेगार तो आहे सर. त्याला अटक व्हायलाच पाहिजे. आमच्या डोळ्यांना तो दिसलाच पाहिजे. मला तो पण त्याच्यावर काहीच गुन्हा नाही. असा कसं सुटू शकते? तो जर एखादा मजुराचा मुलगा असता, आज त्याला तो अरेस्ट असता, सर्व जनता बघितली असते त्याला कोण पाहिलं अरेस्ट झाला म्हणून. आणि पडुली पोलीस स्टेशन पैसे खाल्ले की काय खाल्ले, काऊन केस दबवतात? एका गरीबाची मुलगी आहे म्हणून, मजूरदाराची मुलगी आहे म्हणून, आणि तेच जर पैसेवाल्याची किंवा तुमच्यासारख्या लोकांची मुलगी असती तर तुम्ही कुठून कुठून तुम्ही नेते उभे केले असते आणि तुम्ही सर्व निर्णय लागले असते वेळच्या वेळी. म्हटलं सर, पोलीस जे 16 तारखेला जी घटना घडली तेव्हा सायंकाळी आम्ही 11 वाजता, रात्री 11 वाजता आम्ही पोलिसांना म्हटलं, तोंडावर सर होते, त्यांना म्हटलं की गाडी वगैरे मिळाली का? तर तुला गाडी पाहिजे का म्हणाले. तुम्ही 10 मिनिटामध्ये गाडी आणि ड्रायव्हर हजर करू शकतो म्हणाले. म्हणजे त्यांचा सांगण्याचा अर्थ हे होता, सांगत होता की आम्ही काहीही करू शकतो. तुला जर गाडी पाहिजे असेल आणि ड्रायव्हर पाहिजे असेल, तुला भेटायचं असेल तर आम्ही 10 मिनिटांमध्ये हजर करू शकतो. म्हणजे असं वाटत होतं की एकंदरीत हा सगळा म्हणजे पोलिसांचा आणि त्यांचं एक प्लॅनिंग होती की मी सर्व ही प्लॅनिंग होती की आम्ही सर्व काही करू शकतो. आणि आम्हाला असं अफवा पण आमचं जे वार्ड आहे त्याच्यामध्ये अशी आजोबा आहे, आजोबा जे आहेत ते पोलीस क्षेत्रामधलेच आहेत. मुलाचे जे आजोबा आहेत ते पोलीस क्षेत्रामधलेच आहेत असं म्हटलेलं आहे गुडगुसमध्ये. त्यानंतर मुलगा हा तिला खूप टॉर्चर करत होता, तिला पैसे पण मागत होता, टेडी बिअर पाहिजे, ह्या म्हणजे तिला हर झगड्यांमध्ये तिला त्यांचा जेव्हा पण त्यांनी खेळत होती ती झगडा करूनच येत होती. म्हणजे त्याची जी डिमांड आहे ती खूप जास्त करत होता. आणि आमची जी परिस्थिती आहे ते आम्ही त्या याच्यामध्ये नाही, आम्ही साधारण याच्यामध्येच आहोत, त्यामुळे आम्ही ते सगळं करू शकत नव्हतो. त्यांची जी मुलाची जी भांडण आहे ते पैशावरून, टेडीवरून, तुझे शक जे आहे तुझे 10 मुलांसोबत अफेअर आहे, असं आहे तसं आहे, हे तो नेहमीच तिला म्हणत होता. 15 तारखेला रात्री त्या मुलाने एवढं म्हटलं होतं की मला बस शेवटची भेट तुझ्यासोबत करायची आहे, आपला उद्याचा आखरी दिवस राहणार, ते त्यांनी म्हटलं होतं. चॅटिंगमध्ये पण म्हटलेलं आहे आणि तिच्या फोनवर सुद्धा तो बोललेला आहे की आपली उद्याची शेवटची भेट असते.